आता आज संध्याकाळी सांगून देणार आहे माझ्या मामाने एका भक्ताने माझ्या मामाला कसं जिंकलं. 58 सालची 48 सालची गोष्ट आहे हीच गोष्ट. 48 साली सुरुपल्ली गावचा एक भक्त होता. 12 वर्षाच्या मुलानं त्या मामाला जिंकून कसं दाखवलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ज्यावेळेस 1960 साली या भिकाजी पाटलानं मामांची बकरी चारून आणली आणि चारून आणल्यानंतर मामानं सांगितले, भिक्या अरे काय पाहिजे तुला. आता काही सांगत बसत नाही, संध्याकाळी सांगून देतो. मामा मला म्हणला तुझं काही नको, मला फक्त तुझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा दे आणि तू पाहिजे तेव्हा. देव म्हणला अरे पहिल्यांदा मला या बाळू अंधाराला कोणी जिंकला असेल तर भिक्या रांजाच्या तूच जिंकलंय म्हणून सांगितलं. आज संध्याकाळी तो एक चमत्कार म्हणजे ते सांगून देण्याचा प्रयत्न करेल. तर देव जर जिंकायचा असेल ना तर या देवाच्या शेळ्या मेंढ्याचीच एकमेव पर्याय, शेवटचा पर्याय या शेळ्या मेंढ्याची सेवा करणं. ज्याच्या कोणाकडे चारा असेल ना त्यांनी चारा द्या, पाणी द्या. 4-2 महिलांना विनंती आहे, येता भाजी भाकरी घेऊन या. माझा भगवंत भाजी भाकरीचा कधी उपकार बोलल काही सांगू शकत नाही. आता रस्त्याला थोडासा वेळा एक पटकन पुढे एक चमत्कार सांगतो. साल 1952 सालाला माझा भगवंत विठ्ठल देवाची यात्रा करण्यासाठी पटणपुढेला आला. आणि या दिवाळीच्या दिवसामध्ये माझा भगवंत या पटणपुढेच्या यात्रेसाठी आल्यानंतर जरास ऊन पडलं होतं. वास्तविक आता दिवाळीमध्ये काय ऊन पडत नाही, पण त्या दिवशी ऊन पडलं होतं. मामाला तहान लागली होती, भूक लागली होती. पण मामाचा नियम होतं, कधी कुणाच्या घरी मामा जेवण सुद्धा करत नव्हता. ठराविक लोक होते त्यांच्याच घरी माझा भगवंत जेवण करत होता. 1952 सालाच्या सालाला माझा भगवंत आला. विठ्ठल देवाच्या रावाला यात्रा करायची म्हणतोय, काही यात्रा करायची म्हणतोय या देवाची. समजेनी लोकांना बोलवून घेतलं माझ्या भगवंतांनी. चिमुरण्यावरना राजा हरिशेर आले, अनेक लोक आले. बालंग चालू आहे, नवरात्र गजर चालू आहे, कैलाला जेवण चालू आहे, भाकरीचा सूर चालू आहे, रथरथचं ऊन पडलंय, सोबत जंगली वळ्या चालू आहे. मामा गेला पण विठ्ठल देवाच्या रावणामध्ये नारळ मंडळा गेला माझ्या भगवंताला आणि विठ्ठल देवाला हाक मारली, ए विठ्ठल देवा, अरे तुझ्या यात्रेला आलोय देवा, अरे तुझा भंडारा करायचं म्हणतो देवा, चल म्हणला माझ्या भंडाऱ्याच्या जागावरती. अखंड घंटीचा नाद चालू आहे. विठ्ठल देवाने सोडलं रावण, घेतलं मनुष्याचं रूप आणि गेला भगवंत विठ्ठल देव रावळाच्या बाहेर गेला. मामांच्या बरोबर ब्रह्मणला भूक लागली ते विठ्ठल देवानं जाणून घेतलं. पण विठ्ठल देव शांत बसला होता. अरे देव कसा करतोय देवाची परीक्षा मला विठ्ठल देव गेलो नाव देवाची सुद्धा या भगवंताने परीक्षा घेतली आहे. तुम्ही आम्ही माणसं आहे. आणि सोबतच पारुळाई कुमारणीची बाई त्या ठिकाणी नारळ खोबरं भंडारा विकण्यासाठी उभा होती, बसली होती. आणि या पारुळाई कुमारीनं मामाला बघितलं आणि मामांचा चेहरा बघितल्यानंतर या पारुळाई कुमारीच्या लक्षात आला, या डोंगराला या माणसाला तहान लागली. त्याला पाणी पण विचारलं. या पारुळाई कुमारीनं सांगितलं, हे डोंगरा, आज सुद्धा या कोल्हापूर भागामध्ये गेला ना तर आज सुद्धा बरीच लोक जातीवाची बोलत असतात. अजून सुद्धा तिकडं प्रथा आहे. कारण ज्या वेळेस माणूस आरोग्य बोलत असते त्यावेळेस एखाद्याचं बघा, आपण आपल्याकडे जवळच्या माणसाला आरोग्य बोलत असते, लांबचा माणूस गाठ बोलला तर आवाजवळ बोलत असते. पण त्या कोल्हापूर भागामध्ये आज सुद्धा प्रत्येक माणूस आपल्या घरातला सदस्य असल्यामुळे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वागतात. खूप छान संस्कृती या कोल्हापूर जिल्ह्याची आहे. आणि या पारुळाई कुमारीने सांगायला चालू केले, अरे पाणी देऊ काय तुला. मामानी जराशी माने तिरकी करून या बाईकडे बघितलं. मामाला माहित नव्हत्या बाईचं नाव, मामाला काही गोष्टी सांगावं लागत नव्हती. मामा म्हणायला लागलं, ए पारे, अरे मला तुझ्या घरचं पाणीच नाही, मला तुझ्या हातची भाजी भाकरी खायची पारे. ज्या वेळेस मामाने पारे म्हणल्यानंतर मामाने हा शब्द वापरल्यानंतर पारुळाई कुमारी लक्षात आणि मामाकडे बघायला लागली, मी या माणसाला पहिल्यांदा बघितलंय आणि हे माणूस माझं नाव कसं वाळापूया. पारुळाई क्षणामध्ये गोंधळली आणि कुठलाही विचार न करता चला की म्हणजे, ए पारे, अगं मी काही एकटा नाही, माझ्या संग 10-12 माणसं आहेत. ते आसुरी गेले म्हणजे त्यांना चल माझ्या बरोबर म्हणल्यानंतर त्या पारुळाई कुमारीनं नारळाचं गटलं दाखवून ठेवलं. ऊन कोंबडं
भंडाऱ्याचं गटलं दाखवून तुला आणि धरलं मामाच्या हाताला आणि गेली घराकडे घेऊन आणि बसली. मामाला ताक आणि पाणी दिलं, गुळाचा खडा दिला. सुरुवातीला दूध, ताक आणि गुळाचा खडा दिल्यानंतर मामाने ताक आणि गुळ खाल्ला आणि म्हणले, ए धनगरा, अरे तुझं नाव तरी सांग. अरे अगं माझं गाव अकोला आहे, बाळू धनगर म्हणून लोक सगळे ओळखतात. या पारोबाईनं, अरे बाळू धनगर हायच पण तुला काय नावाने हात मारू. ए पारे, अगं तू मला बाळ्या म्हणतो, माझी आज बसणं मानलेली बहीण आहे म्हणून समज. सोबतची माणसं म्हणली, पारोबाई पारोबाई, आम्ही सगळी या बाळू धनगराला बाळू मामा म्हणतोय. आज बसणं मी बी तुला, अरे आपलं बहीण भावाचं नातं असलं तरी मी बी तुला आज बसणं मामाच म्हणणार म्हणून पारोबाईंना सांगितलं आणि त्याला स्वयंपाकाला सुरुवात. नाचण्याची भाकरी केली, पुरणाची आमटी केली, अनेक 2-4 जिन्नस केल्या, पापड तळला आणि या पारोबाई कुमारीनं मामाला जेवायला घातलं. मामा इतका 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 पोट भरून जेवला आणि मन तृप्त झालं. मामाने सोबत असलेल्या माणसांना 4 पैसे दिला आणि सांगितलं, जावा आणि दुकानातून जाऊन या पारोबाईला साडी आणि चोळी घेऊन या. हा बाळू धनगराचा पहिला एरिया माझ्या बहिणीला आहे म्हणून सांगितलं. आणि तेव्हापासून परंपरा चालू झाली. आज तागायत या पारोबाई कुमारणीला वर्षाला साडी चोळीचा आहे. आज ते पारोबाई कुमारणी हयात नाही, पण तिची परंपरा आज सुद्धा चालू आहे. माझा मामा 21 दिवसाचा उपवास याच कुंभार परिवाराच्या घराच्या हातनं केलेला प्रसाद माझा भगवंत सोडत असते. आज सुद्धा बुद्धी हे आत्मापूरला जाते. मामांना जेवण झाल्यानंतर खरे शेंगदाणा भरपूर आवडायचं आणि पारोबाई कुमारी मामांचं जेवण झालं की खरं शेंगदाणा या मामाला द्यायचं आणि मामा म्हणायचं, पारे अगं जेवण झाल्यावर तू भक्तीनं मला हे खरं शेंगदाण देते पारे, लई गोड माझं पान होतंय बघ पारे. इतकी माया मामानं लावली या पारोबाईवर मामानं. आज या पारोबाई कुंभारणीचं नाव अजरामर करल माझ्या भगवंतानं. इतका देव ताकदवान आहे की तुमच्या हात जेवण माझा भगवंत भाजी भाकरी कधी खाऊन जाईल काही सांगू शकत नाही. अहो आल्यात मामांची 4 दिवस लेकरं, सगळ्यांनी भाजी भाकरी करून घाला आणि मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मामानं सांगितलंय, अर्चनी माझी जशी जशी सेवा केली तसा पगार देणार आहे. करशील सेवा तर खाशील मेवा, करशील चाकरी तर मिळेल आयुष्याची भाकरी. हा भाकरी देणारा भगवंत आहे. सांगायसारखं भरपूर आहे. जरा आज निवदाला थोडासा वेळ झाला त्याच्यामुळे आरती लांबेल. आज संध्याकाळची आरती 8:30 वाजता होईल आणि रोज सकाळी 8 वाजता आरती होईल. सगळ्यांनी आरतीची प्रसादाचा लाभ घ्या, सगळ्यांनी देवाकडनं चांगलं मागून घ्या आणि शेळ्या मेंढ्याला ज्या कुणाकडे असेल ना तारा, हा दिवस दुष्काळात आहे, सगळ्यांनी माझ्या मामाकडे साकडं घाला. अरे मामा तुझी लेकरं आमच्या गावाला आले, अजून पाऊस पडला नाही मामा, असं काही करू नको. अरे झाला असेल राग तुला काही तर राग सोड आणि या पंढरपूर तालुक्याला नाही तर अखंड महाराष्ट्राला पाऊस नाही करून टाक आणि पाऊस पड. माझा भगवंत 100% पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. आता या पावसाचा एक चमत्कार रामदुर्ग तालुक्यात केला होता. पण मी आताशी या बाळू मामाच्या चरित्रावरती अंगणवाडीत पहिल्यांदा ऍडमिशन घेतलंय. आताशी मामाचा अभ्यास करायला चालू केला जीवन चरित्रावरती. जरा चाल वगैरे चुकू शकते, पण जर बोलता एखादा चुकीचा शब्द गेला तर तुमचा एक लहान भाऊ किंवा छोटासा मुलगा या छोटासा मामाचा सेवकरी म्हणून मामानं सुद्धा माफ करावं. माझ्या माहितीप्रमाणे 1955 साल असेल, म्हणजे वाचनात आले ते संख्या साल एका दुसरं चुकू शकते. पण 1955 साली माझा भगवंत रामदुर्ग तालुक्यात गेला. बकरी चालत असा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यानंतर या रामदुर्ग गावामध्ये, रामदुर्ग तालुक्यामध्ये अनेक लोकांनी या मामाला कोण देवऋषी म्हणायचं, कोण हाकीम म्हणायचं, कोण वैद्य म्हणायचं, कोण बाळू धनगर म्हणायचं, कोण मामा म्हणायचं, कोण आजा म्हणायचं. आणि या रामदुर्ग तालुक्यामध्ये मामा गेल्यानंतर लोक म्हणायला लागले, अरे ते अकोलचा देवऋषी आलाय, त्यांनी सांगितलं ना तर पाऊस सुद्धा पडतोय बाळू धनगर. आणि या देसाईच्या वाडेकर गावातली सगळी लोक गेले, देसाई सावकार अहो ते अकोलचा धनगर आलाय, देवळशी आलाय, अहो ते जे बोलत ते खरं होते. जाऊया आपण त्याच्याकडे आणि आपल्या गावावरती पावसाची कृपा करतोय का म्हणून जाऊन विचारूया.
देसाईला ठाऊक नव्हता हा देव आहे का नेमका देवऋष आहे. देसाई म्हणला आता लगोलग जावा आणि त्या देवऋषाला धरून घेऊन या इकडं. धरून घेऊन या म्हणल्यानंतर गावातली सगळी लोक गेली. एक 50-60 लोक गोळा होऊन गेली या मामांच्या तळावरती आणि मामांच्या समोर येऊन बसले आणि सांगितलं, ए धनगरा, अरे आमच्या गावाच्या सरकारनं सावकारानं तुम्हाला बोलवलंय वाड्यावरती लगोलग, आणि नाही आला तर आम्ही तुला धरून घेऊन जाणार सावकारा. मामा म्हणलं, अरे म्या गरीब धनगर आहे, आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला जाणार. सावकारांना बोलावणं झालंय म्हणलं गेलं पाहिजे सावकाराकडं. मामाने पाठीमागच्या सगळ्या लोकांना सांगितलं, पाठीमागची सगळी कामं आवरून घ्या, मेंढर चारायला घेऊन जावा, मी जरा सावकाराच्या वाड्याकडनं देसाईच्या घराकडनं जाऊन येतो म्हणून मामानं सांगितलं. आणि गेला माझा भगवंत देसाईच्या वाड्याला. मामा जसा उमऱ्यामध्ये उभा राहिला, या वाड्यामध्ये इतकं चैतन्य तयार झालं, इतकं चैतन्य तयार झालं की कोण विचारही करू शकणार नाही. देसाईने मामाकडे बघितलं आणि देसाई धबकला. अरे कसलं रूप, कसला फेटा या भगवंताचा, या माणसाचा, या धनगराचा. देसाई सरकार समोर येते, 2 मिनिटं जागेवरती उभा राहिला आणि डायरेक्ट कधीही कुणाला नमस्कार न करणारा माणूस डायरेक्ट हात जोडून खाली वाकला. गावातल्या लोकांनी बघितलं आणि गावातली लोक चकित झाले. आज सावकारानं या धनगराला नमस्कार घातलाय म्हणजे धनगर किती ताकदवान आहे. नमस्कार घातला आणि मामांना आत या म्हणला. त्याला मामा म्हणाव का देवऋषी म्हणाव हेच समजना झालं. बायकोला हाक मारली, अगं जा पाण्याचा कलश घेऊन ये जा. बायकोने आवाज करायला ऐकला आणि पाण्याची कळशी घेऊन आली आणि या देसाई सरकारनं मामांच्या पायावरती पाणी घातलं. गाव चकित झालं, सरकार नमस्कार काय घालतोय, या धनगराच्या पायावरती काय पाणी घालतोय. गावकरी शांत उभा राहिले, नुसतं दृश्य बघायला लागली. सरकार आज सावकारात काय करतोय. आणि पाणी घालून मामाला बसायला मुलं टाकलं. सरकार खुर्ची बसल्यात, पाण्यावरती बसल्यात, धुल्यावरती बसल्यात आणि विचार करायला चालू केलं. ए देवऋषा, ए देवऋषा, अरे दुष्काळ पडलाय लोकांना का जमिनी इकून दुसऱ्या गावाला जावं लागतंय बघ. पावसाचं काय, पावसाचं काय म्हणल्यानंतर मामा म्हणाला, अरे मी काय देव आहे काय, अरे मी काय देव आहे का, देवऋषी आहे. जाऊन तुमच्या गावाच्या देवाला सांगा आणि त्याला जमतो पाऊस पडायला जावं म्हणला. ए काय नाही म्हणला, आज बसलो या रामदुर्ग गावाचा तोच देव म्हणून या सरकारनं सांगितलं. जोपर्यंत पाऊस तू या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत तुला काय आज आम्ही इथनं सोडत नाही म्हणून सांगितलं. आणि मामाला कंप्लीट तिथं 3 दिवस या रामदुर्गच्या देसाई सरकारनं या घरामध्ये ठेवून घेतलं. सगळी व्यवस्था केली. शेवटी देवाला प्रश्न पडला, आता पाऊस पडल्याशिवाय पर्याय नाही. देवाने 3ऱ्या दिवशी सांगितलं, अरे रांडच मला कोंडून ठेवलं. 3 दिवस झालं. मामाने काढला बंडरा आणि टाकला आकाशामध्ये बंडरा आणि 2 तासांनी पाऊस या रामदुर्ग गावावरती पडायला चालू झाला. इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला. आज सुद्धा कधी गेला रामदुर्ग गावामध्ये तर आज या गावाला इतकं मुबलक पाणी आहे, इतकं मुबलक. पूर्ण माळ असणारं गाव सुद्धा आज पूर्ण ओसानी मागलेला आहे. त्याच्यामुळे हा देव इतका पवित्र आहे. ज्यांनी जशी चाकरी केली तसा पगार त्या गावाने 3 दिवस मामाची सेवा केली. शेळ्या मेंढ्याची केली नाही, गावाची सेवा, देवाची सेवा केली. म्हणून देवाने त्या गावावरती कृपा केली आणि परत हेच गाव इतकं मामांचं निष्ठावान भक्त झालं. आज जर गेली मामाची बकरी त्या गावाला तर इतका मोठा सोहळा असतोय मामाच्या या गावाला. कधी जाण्याचा योग आला तर जाऊन या देसाई सरकारांच्या वाड्याला.